आपल्यासोबत आहेत आमदार ज्योती गायकवाड. मॅम, काय सांगाल, आज सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकूणच मवियासाठी आणि ठाकरे गटासाठी हा धोका निर्माण झाला, काय सांगाल? हे राजकारणाची अक्षरशः खालची पातळी गाठलेली आहे. जे सरकारने जे काम करणे अपेक्षित आहे, जे ऑपरेशन करणं अपेक्षित आहे की लोकांना सुराज्य निर्माण करायला पाहिजे, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी ह्या गोष्टी तुम्ही कमी करायला पाहिजेत, महिलांची सुरक्षा द्यायला पाहिजे, ह्या गोष्टी शेतकऱ्यांना सगळे बघायला पाहिजे. ह्या गोष्टी न करता तुम्ही जे आहे फक्त लोकांना कसं फोडता येईल, कसं तोडता येईल, कसं त्यांना आमिष दाखवता येतील, ह्या गोष्टी ज्या करतायत त्या तुम्ही बंद करायला पाहिजेत आणि लोकांचा विचार करून जनतेसाठी राज्य करा, नाही की आमदार आणि खासदारांना फोडण्याचं राज्य करा, एवढं मी सांगू इच्छिते. पण एकूणच कुठेतरी विरोधक हे संपुष्टात येत आहेत का? कारण हे आधी खासदार फोडले, आता आमदार. ह्या सरकारला संविधान संपवायचं आहे, घटना संपवायचे, लोकशाही संपवायचे आणि त्या दृष्टीने हे काम करतंय आणि ह्याला फक्त हुकुमशाही करणं पाहिजे असल्यामुळे, कारण ह्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्या विरोधी पक्षालाच नष्ट करण्याचं काम ह्या जे सरकार करत आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला दिसत आहे आणि ते सगळ्या जनतेला सुद्धा कळत आहे की हे सरकार काय काम करतंय. लोकांची कामं न करता फक्त आमदारांनी खासदारांना फोडण्याचं काम करतंय आणि लोकशाहीची गळाचेप करतंय. ते नक्कीच लोकांना कळतंय, त्याला येणाऱ्या काळामध्ये लोक त्याला नक्कीच उत्तर देतील, मला अपेक्षित. तर एकूणच आज आपण पाहिलं, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकूणच हा ठाकरेंसाठी किंवा मवियासाठी हा खूप मोठा धोका मानला जातोय, खूप मोठा धक्का मानला जातोय. या संदर्भातली आपण काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. मी जान्हवी जाधव, मुंबई.